जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांची चकमकीत 2 पैकी एक शहीद जवान अकोल्यातील मोरगाव भाकरे गावचा प्रवीण जंजाळ असं शहीद जवानाचं नाव। अकोल्याच्या मोरगाव भाकरे गावात प्रवीण जंजाळ शहीद झाल्यामुळे शोकाकुल वातावरण। 2019 मध्ये प्रवीण जंजाळ भारतीय सैन्य दलात दाखल झाल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅलीत आज परभणीत आयोजन। या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तयारी पूर्ण, शहरातील वाहतुकीत बदल। हिंगोलीत मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत हजारो मराठा बांधव सहभागी। भगव्या झेंडे आणि भगव्या टोप्या घालून मराठा बांधवांचा सहभाग। भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका, भुजबळांनी आपल्या विरोधात टीम तयार केली, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मराठ्यांच्या नोंदी असून त्यांना आरक्षण नाही, सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या, मनोज जरांगेंची मागणी। मराठ्यांचाही व्यवसाय शेती, मग तरीही आरक्षण का नाही, जरांगेंचा सवाल। पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलै दरम्यान मांस, मटण आणि मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी। आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। बारामतीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या बॅनरवर पवार कुटुंबाचा एकत्र फोटो, बॅनरवर वेधलं सर्वांचं लक्ष। तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत विसावली। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांकडून पालखीचं दर्शन। या दरम्यान नणंद आणि भावजे यांच्यामध्ये गप्पा रंगल्या। संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं रिंगण, सोमेश्वर नगरमध्ये रंगला रिंगण सोहळा। रायगडच्या माणगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांची माहिती। लाडकी बहीण योजनेवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं भाषण व्हायरल। योजनेसाठी यादी करायचं नाटक करण्याचं खोतकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। नाशिक जिल्ह्यात फक्त 9% पाणीसाठा शिल्लक, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 22%वर। नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। जळगाव शहरात पावसाची हजेरी। आप्पा महाराज समाधी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, नागरिकांची गैरसोय। उर्वरित 75% पीक विमा लवकरात लवकर द्यावा, ही मागणी घेऊन महाविकास आघाडीचा लातूर सोलापूर मार्गावर रास्ता रोको। रायगडच्या इंडियन रेस्क्यू अकादमीमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी रेस्क्यू ट्रेनिंग। कोलाड इथे देशभरातील संघांनी घेतलं प्रशिक्षण। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात अवैध वाळू तस्करी, याबाबत महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्यानं शंकरराव गडाख आक्रमक। तहसीलदारांनी पोलिसांना घेतलं फैलावर। अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्यानं खळबळ, स्फोटात कोणीही जखमी नाही। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यासह बॉम्ब स्क्वॉड पथक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची पाहणी। नाशिक रोड आणि जेल रोड परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या जेरबंद। पंचगावात बिबट्याला जेरबंद करण्यात आलं, नागरिकांकडून सुटकेचा निश्वास। जालन्याच्या भोकरदनमध्ये अवैध गर्भपात केंद्रावर कारवाई। सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधं जप्त। जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटलांच्या पथकाची कारवाई। परभणीच्या गडदगण फुलवाडीत संतप्त महिलांकडून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त। रणरागिणींचं रौद्ररूप पाहून पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई। यवतमाळमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 83 लाख रुपयांच्या 1193 मशीन्स खरेदी। मात्र मशीन्स खरेदी केल्यापासून बंद अवस्थेत असल्याचं उघड, याबाबत चौकशीही सुरू। बाप आणि मुलानं मिळून कुऱ्हाडीनं शेजाऱ्याचं शिर आणि धड वेगळं केल्याची खळबळजनक घटना। चंद्रपूरच्या मूल तालुक्यातली घटना असल्याची माहिती, आरोपींना अटक। अकोल्याच्या बाभुळगावमधील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गुदमरून मृत्यू झाल्याचा तपासात समोर। 30 जून रोजी या मुलीचा मृत्यू झाला होता। सोलापूरच्या माढा तालुक्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, उपळाई बुद्रुकची घटना। माढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। अहमदनगरच्या पाथरे गावात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं तरुणाला उडवलं। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। संतप्त जमाव रस्त्यावर, वाळू तस्करी बंद करण्याची आंदोलकांची मागणी। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.